उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना अशा पद्धतीने काही लिक्विड ज्यूसेस वगैरे जास्त प्यावंसं वाटतं. तर इथं पायनॅपल कट करून घेतलं. म्हटलं चला आज पायनॅपलचा ज्यूस बनवावा. पायनॅपल कट केलं, 1 चमचा साखर टाकली, साखर कमीच टाकली आणि थोडंसंच पाणी घातलं आणि मिक्सरला ज्युसरमध्ये फिरवून घेतलं. छान असा हा ज्यूस घट्टसर तयार करून घेतला. माझ्या बाळाला ना हा ज्यूस फार आवडतो, त्याच्यासाठीच मी रेडी केलेला होता. आम्ही पितो, पण मी विदाऊट शुगरचा पिते. त्याला ज्यूस दिला. नंतर इथं ना उपवास होता, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी केलेली होती. आता खिचडी केली म्हटलं की मुलांना काही चपाती भाजी खायलाच नको, त्यांना फार खिचडी आवडते. 5 वाजताच्या टायमाला बाहेर खूप सुंदर वातावरण झालं होतं. म्हटलं चला 10-15 मिनिटांना गॅलरीमध्ये उभं राहावं, मस्त अशी मोकळी हवा घ्यावी आणि वातावरणही बघा किती छान झालेलं होतं. दिवसभर घरात ना बोर होतं. म्हटलं चला मोकळी हवा घेण्यासाठी मी गॅलरीतनं 10-15 मिनटं बसतेच. म्हटलं चला आतमध्ये येऊन ना मस्त अशी ब्लॅक कॉफी घ्यावी. कॉफी इकडं म्हणजेच पाणी गरम केलं फक्त आणि कॉफी कपमध्ये टाकून वरतून गरम पाणी टाकायचं. आता चहा बंद केला आहे ना, त्यामुळे मस्त कॉफीच घ्यावी म्हणलं. शुगर ही तसं ना खरंच आपल्या शरीराला हानिकारक आहे, म्हणून शुगर कमी खाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे चहा तर बंदच केलेला आहे, पण बाकीचंही जे गोड आहे ना पदार्थ ते सुद्धा आता म्हणलं कमीच खायचं, 8 दिवसातून एकदा वगैरे असं. इथं कॉफी घेत ना वरतून लहान मुलं मला आवाज देत होते, पण मला कळलंच नाही. म्हटलं कुणाला तरी आवाज देत असतील, आंटी आंटी म्हणून. मी माझ्या झाडामध्ये रमून गेले आणि कॉफी पिण्यामध्ये रंग झाले. नंतर पुन्हा एकदा ना परत आंटी आंटी आवाज आला. मी वरती बघितलं तर ते छोटी छोटी मुलं ना मला आंटी म्हणत होते. मग मी कॉफी पीत ना मी त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. चला बाय.